नमस्कार मैत्रिणींनो, रशूस सेवर रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला राजमा कसा बनवायचा ते सांगणार आहे। मी इथे चित्रा राजमाचा यूज केलेला आहे। राजम्याचे भरपूर टाइप्स असतात, म्हणजे भरपूर प्रकार असतात, त्यापैकी मी इथे हा प्रकार यूज केलेला आहे। याला चित्रा राजमा असं आपण म्हणतो। हा राजमा मी इथे 1 वाटीच्या प्रमाणाने घेतलेला आहे आणि तो 8 ते 10 तास इथे भिजवलेला आहे। तुम्हाला राजम्याचे बेनिफिट्स माहिती आहे का? राजमा खाल्ल्याने म्हणजे राजमा हा आरोग्यासाठी अतिशय हेल्पफुल आहे। त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील राजमा हा उपयुक्त ठरू शकतो। त्याचबरोबर ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठीही राजमा हा खूप चांगला आहे आणि राजम्यामध्ये आयर्नही खूप असतं। आपण आता ह्या राजम्याला एका छोट्याशा कुकरमध्ये शिफ्ट करूया आणि त्याला शिजवून घेऊया। ह्या कुकरच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, कारण राजम्याला शिजायला वेळ लागतो। आणि राजम्याचं जे पाणी आहे ते मी फेकणार नाहीये, ते पाणी सुद्धा ह्याच राजम्यामध्ये मी ऍड करणार आहे आणि कुकरची झाकण लावून घेणार आहे। चला तर मग हा कुकर आता आपण गॅसवर ठेवूया आणि त्याला व्यवस्थितरित्या शिजवून घेऊया। कुकर हा मी इथे गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे, म्हणजे एकदम जर गॅसची फ्लेम तुम्ही वाढवली तर राजमा हा व्यवस्थितरित्या शिजत नाही, म्हणून त्याला हळूवारपणे शिजवायचा आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, म्हणजे मध्यम ठेवली तरी चालेल। राजमा हा शिजलेला आहे। ह्या राजम्यातलं पाणी फेकायचं नाहीये, हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये यूज करायचं आहे। राजम्याच्या भाजीसाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा लागणार आहे, त्यासोबत तेजपत्ता, नंतर एक छोटा तुकडा दालचिनी, त्यासोबत अर्ध टमाटर, त्यानंतर अद्रक आणि लसूण। मी इथे लसूणचे प्रमाण हे कमी घेतलेले आहे आणि कसुरी मेथी मी इथे ऍड करणार आहे। अद्रक आणि लसूण मी बारीक करून घेणार आहे आणि त्याच सोबत कांदा टोमॅटो हा जो पूर्ण मसाला आहे तो मी तेलात तळल्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा आणि अर्ध टमाटर परत मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे आणि तेही त्यात ऍड करणार आहे। सुरुवातीला आपण आता लसूण आणि अद्रक हे बारीक करून घेऊया। अद्रक आणि लसूण हे व्यवस्थितरित्या बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया। मी यामध्ये 1.5 ते 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल आता थोडं तापू द्यायचं आहे, त्यानंतर यामध्ये मसाला तळायचा आहे। तेल आता तापलेलं आहे, त्यात आपण दालचिनीचे तुकडे टाकूया, त्यानंतर तेजपत्ता, नंतर यात कांदा टाकायचा आहे। फोडणी देताना इथे आपण जिऱ्याचा वापर करणार नाही हो, आपण फक्त जिऱ्याची पावडर यामध्ये नंतर ऍड करूया। कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांद्यात आपण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कांदा हा सॉफ्ट होईल। त्यानंतर लगेचच यात टोमॅटो ऍड करायचं आहे। मी आधीही सांगितलं, टोमॅटो मी इथे अर्धच घेतलेला आहे आणि व्यवस्थितरित्या याला हलवायचं आहे। आता यात आपल्याला हळद टाकायची आहे। त्यानंतर जसं मी आधी बोलली की आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची नाहीये, मी इथे जिऱ्याची पावडरचा यूज करत आहे। त्यानंतर धणा पावडर तुम्ही जास्त ऍड करा, म्हणजे भाजीला अतिशय छान चव येते। आणि आता ह्या कांद्याला आणि टमाट्याला छानपैकी शिजू द्यायचं आहे। आता यात अद्रक आणि लसूण टाकूया आणि व्यवस्थितरित्या मिक्स करूया। सुरुवातीला मी जो छोटा कांदा तुम्हाला बोलले की आपल्याला कांदा आणि टोमॅटो मिक्सर मध्ये फिरून घ्यायचा आहे, तो आता कांदा कापून घेऊया आणि मिक्सर मधून तो बारीक करून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो मी एका छोट्याशा मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे। आता त्याला आपण बारीक करून घेऊया। कांदा आणि टोमॅटोची प्युरी तयार आहे। आता कांदा टोमॅटोची प्युरी आपण यात ऍड करूया आणि त्याला व्यवस्थितरित्या तळूया।
आता आपण एक पूर्ण भरलेला टीस्पून त्यात तिखट टाकूया आणि थोडा वरतून अर्धा टीस्पून व्यवस्थितरित्या त्याला मिक्स करायचं आहे। मी इथे रसगुल्ला आणि चपाटा मिरच्यांचंच तिखट यूज करते आहे। याने भाजीला कलरही छान येतो आणि चवही त्याची छान लागते। पूर्ण मसाला तुम्ही बघू शकता, एकदम छान असं दिसत आहे। आता यात आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण आधीही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ सांभाळून टाकायचं। आता यामध्ये आपण कसुरी मेथी ऍड करूया। थोडी चोळून घेते मेथी आणि व्यवस्थितरित्या तिला मिक्स करायची। थोडा गरम मसाला ऍड करायचा। चमचा तुम्ही बघू शकता, अतिशय छोटा चमचा मी यूज केलेला आहे। इथे मी गरम मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला हलवायचं आहे। तुम्हाला जर भाजी चमचमीत हवी असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण हे वाढवू शकता। आता हा मसाला तयार झालेला आहे। यात आपण जो आपण शिजवलेला राजमा आहे तो ऍड करूया। पाण्यासहित त्याला ऍड करायचं आहे, पाणी बाहेर फेकायचं नाही। तुम्ही भाजी बघू शकता, अतिशय सुंदर असा कलरही आलेला आहे भाजीला। आता आपल्याला ही जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये किंचित मी आता गरम पाणी ऍड करणार आहे। तुम्हाला भाजी घट्टसर हवी आहे की पातळ हवी आहे तुमच्यावर आहे। भाजी छानपैकी उकळते आहे। आता त्यामध्ये आपण हिरवागार असा कोथिंबीर ऍड करूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करूया। आता आपण भाजीवर झाकण ठेवूया। आता भाजीला छानपैकी वाफ आलेली आहे। इथे राजमाची भाजी तयार आहे। तुम्ही यासोबत भात किंवा फुलकेही खाऊ शकतात। इथे राजमाची भाजी ही तयार झालेली आहे। भाजी ही अतिशय चविष्ट अशी झालेली आहे आणि जो राजमा आपण शिजवलेला होता त्यातला रसाही खूप छान भाजीमध्ये उतरलेला आहे। आणि त्यासोबत मी इथे साधा भात आणि पोळी तयार केलेली आहे। तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।